घर असावे घरासारखे, नकोत नुसती भिंती दारे. आकांक्षेला पंख फुटावे, सहज मोजण्या तारे. घर असावे असे असावे, घर असावे. घराचे स्वप्न साकारणारी माणसं हावरे इंजिनियर्स आणि बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड. हावरे हावरे. त्यावेळी परिस्थिती खरंच खूप कठीण झाली होती. गणेश मोरे आणि आनंद माळीच्या ऑक्सिजन मास्कमध्ये बिघाड झाला होता आणि त्याच वेळेस भूषण हर्षेच्या डोक्यामध्ये दगड पडून हेड इंजुरी झाली होती. काय करायचं काही कळत नव्हतं. जोरदार वारं वाहत होतं, प्रचंड बर्फ पडत होता. जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट समोर दिसत होतं, पण तसंच अट्टास करून जर पुढे गेलो असतो तर खरंच जीवावर भेटणार होतं. ज्याच्यासाठी अट्टास केला होता, ज्याचा ध्यास घेतला होता, ते शिखर काही फुटांवर असताना परत यायला लागलं होतं. मी एव्हरेस्टला म्हणालो की आम्ही परत येणार. पण आनंदाची गोष्ट अशी होती की इतर 8 गिर्यारोहकांनी यशस्वी कामगिरी करून दाखवली. गिरीप्रेमीच्या प्रसाद जोशी, टेकराज अधिकारी, कृष्णा ढोकळे, रुपेश खोपडे, चेतन केतकर, आशिष माने, राहुल येलंगे आणि सुरेंद्र जालिहाळ यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं. गिरीप्रेमीचं नाव घराघरात पोचलं. मोहीम यशस्वी झाली होती, पण या 4 शिलेदारांना मात्र यशानं हुलकावणी दिली होती आणि त्यांनी मनोमन हे आव्हान स्वीकारलं आणि अतिशय महत्वाकांक्षी मोहिमेची आखणी झाली. उमेश झिरपे, भूषण हर्षे, आनंद माळी आणि गणेश मोरे हे पुन्हा एव्हरेस्टसाठी प्रयत्न करणार होते आणि आशिष माने लोहत्सेवर चढाई करणार होता. एव्हरेस्ट लोहत्से एकाच वेळी सर करायचा हा प्रयत्न अतिशय महत्वाकांक्षी होता. ही अशा प्रकारची पहिलीच नागरी मोहीम काढली जाणार होती. ह्यात गिर्यारोहकांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागणार होता आणि या जोडीला एव्हरेस्टच्या उंची एवढीच एक मोठी अडचण होती, यासाठी लागणारा प्रचंड निधी. अशा मोहिमा या प्रचंड खर्चिक असतात. भारतासारख्या विकसनशील देशात या खेळाला अजूनही राजाश्रय मिळालेला नाही. त्यामुळे गिरीप्रेमीला स्वतःच्या हिमतीवरच मोहीम काढावी लागणार होती. पण चांगल्या कामाला समाजातून नेहमीच हातभार लागत असतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. सर्व थरातून मदतीचा ओघ सुरू झाला. लोकांनी दाखवलेल्या उत्साहामुळे मंडळी दुप्पट वेगानं कामाला लागली. बघता बघता जय्यत तयारी झाली. एका शानदार आणि देखण्या समारोहात ब्रिगेडियर अशोक ॲबे यांच्या हस्ते मोहिमेचं फ्लॅग ऑफ झालं. ब्रिगेडियर अशोक ॲबे यांनी 2003 साली
पहिली लष्कराची एव्हरेस्ट लोथचे मोहीम नेली होती आणि यशस्वी करून दाखवली होती. त्या अनुभवी हातांनी पाठीवर थाप टाकली आणि शुभेच्छा दिल्या. एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून मी नोकरी करत होतो. जबाबदारीची नोकरी होती. पुन्हा एकदा एव्हरेस्टची संधी माझ्यासाठी चालून आली होती. जवळजवळ 70 दिवस या मोहिमेसाठी सुट्टी लागणार होती. काय करायचं हे कळत नव्हतं. सुट्टी मिळण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. एका बाजूला एव्हरेस्ट आणि एका बाजूला एवढी चांगली नोकरी. मी कन्फ्यूज झालो होतो. काय करायचं कळत नव्हतं. शेवटी निर्णय घेतला, नोकरी सोडून द्यायची. 2012च्या मोहिमेत ज्या वेळेला सिलेक्शन झालं त्यावेळेलाच मी हिला म्हटलं होतं की ही मोहीम होऊन जाऊ दे, माझं एकदा एव्हरेस्ट झालं की मग आपण लग्न करूया. पण 2012ला काही होऊ शकलं नाही. काही कारणामुळे ॲक्सिडेंटमुळे परत यावं लागलं. पण तेव्हा आता हिचा परत जायचं म्हणल्यावर हिचा कसा सपोर्ट असेल अशी धाकधूक होतीच माझ्या मनात. सपोर्ट होताच, पण तरी मला खूप टेन्शन आलं होतं आणि खूप अवघड होतं तो डिसिजन डायजेस्ट करणं. परत जायचं ठरली होती मोहीम गिरीप्रेमीची, पण त्याचं स्वप्न होतं ते त्याला पूर्ण करायचं होतं आणि मला खात्री होती, गॅरंटी होती की तो त्याचं एव्हरेस्ट सर करून तो येणारच. शेवटी तो क्षण आला. मोहीम निघाली. घरची मंडळी, मित्रपरिवार निरोप द्यायला आला होता. भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. वातावरण भारून गेलं होतं. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता. चेहऱ्यावर हसू होतं, पण प्रत्येकाच्या मनात भीती आणि शंकेचं काहुरही होतं. आजवर अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित अशा शेकडो गिर्यारोहकांचे हिमालयाच्या कुशीत बळी गेले आहेत. कैक जण कायमचे अधू झाले आहेत. या साऱ्या माहितीचा सगळ्यांवर प्रचंड ताण होता. निरोप देताना प्रत्येक जण हळवा झाला होता, पण तरीही चेहऱ्यावरचं हसू आणि विश्वास कायम होता. काही घरातून प्रखर विरोध, काही भावनिक गुंते या सगळ्यावर मात करत टीम निघाली. गाडी हलली. पुन्हा पुन्हा हात मिळवले गेले. जगातला प्रत्येक गिर्यारोहक हे जाणून आहे, हिमालयात आपलं यशापयश ज्या प्रमुख गोष्टीवर अवलंबून असतं ते म्हणजे तिथलं हवामान. हवामानाचा नीट अभ्यास केला नसेल तर तुम्ही कितीही प्रगत तंत्रज्ञान वापरलं तरी मोहीम यशस्वी होणार नाही. दिल्लीत पोचल्यावर सर्वात आधी भेट दिली ती भारतीय हवामान खात्यातल्या अधिकाऱ्यांना. आता मोहिमेवरून थेट हवामान खात्याशी बोलता येऊ शकेल आणि बिनचूक अंदाज मिळू शकेल अशी व्यवस्था झाली. त्यानंतर इंडियन माउंटेनरिंग फाउंडेशनला भेट देण्यात आली. ही भारतातल्या सर्व गिर्यारोहण संस्थांची मार्गदर्शक अशी शिखर संस्था आहे. इथे लोथसे शिखरावर 2003मध्ये यशस्वी चढाई करणारे श्री पाल्देन ग्यात्सो यांनी आपले अनुभव सांगून अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. ज्या एव्हरेस्टवर जाण्यासाठी या मंडळींनी आपला कामधंदा, आपला संसार, आपलं सुखासीन आयुष्य एवढंच नाही तर आपला जीवही पणाला लावला आहे, तो हिमालय नक्की आहे तरी काय? का जगभरातले गिर्यारोहक इथं स्वतःला पणाला लावतात? हिमालय हा जगातला सर्वात तरुण पर्वत आहे. भूशास्त्रीय सिद्धांत असा आहे की ज्या जागी आज हिमालय आहे तिथे टेथिस नावाचा महासागर होता. काही लाख वर्षांपूर्वी पृथ्वीच्या उत्तरेकडच्या युरेशियन भूस्तरावर दक्षिणेकडून आलेला भारतीय उपखंडाचा भूभाग आदळला. या रेट्यानं येथील भूस्तर दुमडला गेला आणि वर उचलला गेला. या घटनेतून हिमालयाचा जन्म झाला. या पर्वतरांगा प्रचंड उंची लाभलेल्या आहेत आणि म्हणूनच बर्फाच्छादित आहेत. ज्या भारतीय उपखंडानं ही धडक दिली आहे त्याचं हे रेटणं अजूनही चालू आहे. म्हणून हा पर्वत अजूनही थोडा थोडा उचलला जातो आहे. त्याची उंची दरवर्षी पाव इंचानं वाढते आहे. माउंट एव्हरेस्ट हे या पर्वतरांगांमधलं आणि जगातलं सर्वात उंच पर्वत शिखर आहे. त्याची उंची 29,029 फूट. नेपाळी भाषेत त्याला सगरमाथा म्हटलं जातं, तर तिबेटियन लोक त्याला चोमुलुग्मा म्हणजे देवी मा असं म्हणतात. हा जगातल्या अतिशय दुर्गम, अतिशय कठीण आणि अतिशय धोकादायक पर्वतांपैकी एक आहे आणि म्हणूनच जगातल्या सर्व गिर्यारोहकांना त्यावर चढाई करण्याचं आव्हान स्वीकारावंसं वाटतं. टीम गिरीप्रेमी काठमांडूला रवाना झाली. काठमांडू
ही समुद्र सपाटीपासून 4600 फूट उंचीवर वसलेली नेपाळची राजधानी आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेला हा देश गिर्यारोहकांचं नंदनवन आहे आणि पर्यटकांचंही. टीमनं जगप्रसिद्ध पशुपतीनाथाचं सर्वप्रथम दर्शन घेतलं. मग भारताचे नेपाळमधील राजदूत श्री जयंत प्रसाद यांची भेट घेतली. काठमांडूचं मार्केट हे गिर्यारोहकांच्या आवडीचं ठिकाण आहे. गिर्यारोहण क्षेत्रातली सर्व आधुनिक सामुग्री, सर्व नामांकित ब्रँड इथे उपलब्ध आहेत. इथे मोहिमेसाठी काही विशेष खरेदी करण्यात आली. पुण्याहून आणलेल्या आणि इथं विकत घेतलेल्या सगळ्या सामुग्रीचं व्यवस्थित पॅकिंग करण्यात आलं. हे काम फार काटेकोरपणे करावं लागणार होतं, कारण ह्या बॅग्स थेट बेस कॅम्पलाच उघडणार होत्या. मंडळी फापलूला जायला निघाली. हुन्छ रिक्वेस्ट स्टार्ट अफ केरुङ सर. फापलू ते लुकला असा पायी प्रवास सुरू झाला. आम्ही ॲक्लमटायझेशनवर भर द्यायचा ठरवला. सर्वसाधारण गिर्यारोहक काठमांडूवरून लुकला या गावी येतात. लुकलाची उंची आहे 9200 फूट आणि तिथून बेस कॅम्पला सुरू करतात. पण यावेळेस आम्ही लुकलापेक्षा थोडं खाली फाफलू या गावी जायचं ठरवलं. फाफलूची उंची आहे 7900 फूट आणि तिथून आम्हाला बेस कॅम्पला जायला 15 दिवस लागणार होते. पण ही पायपीट केल्यामुळं आमचं ॲक्लमटायझेशन खूप चांगलं होणार होतं, म्हणून हा निर्णय घेतला. हिमालय पर्वतातल्या गिर्यारोहण मोहिमा आणि गिर्यारोहक यांच्या बाबतीत आपण ॲक्लिमटायझेशन हा शब्द अनेकदा ऐकतो. तर हे काय असतं ॲक्लिमटायझेशन? आपण जिथे राहतो ती गावं आणि शहरं समुद्रसपाटीपासून अतिशय कमी उंचीवर वसलेली असतात. तिथे हवेचा दाब 100% म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर इतका असतो. तर त्यामुळे काय होतं की अतिशय सहजतेने श्वास घेतला असता हवेतला ऑक्सिजन हा फुफ्फुसापर्यंत पोचतो आणि रक्तात मिसळतो. आता जर तुम्ही इथे पाहिलं तर याच्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण हे 100% इतकं चांगलं आहे. याच अवस्थेला सॅच्युरेशन लेव्हल किंवा संपृक्त अवस्था असं म्हणतात. त्याच वेळेला नाडीचे ठोके किंवा हृदयाचे ठोके 60 ते 80 अशा कम्फर्टेबल रेंजमध्ये आहेत. तसंच त्याचं हिमोग्लोबिन 14 ते 16 ग्रॅम% असं नॉर्मल लेव्हलला आहे. आपण समुद्र सपाटीपासून जसजसं वर जायला लागतो तसे हवेचा दाब कमी व्हायला लागतो, हवा विरळ व्हायला लागते. त्यामुळेच ऑक्सिजनचं प्रमाणही कमी व्हायला लागतं. एव्हरेस्टच्या शिखरावर तर हवेचा दाब 33% इतका कमी होतो. त्यामुळे एखादा गिर्यारोहक जर एकदम एव्हरेस्ट शिखरावर पोचला तर तीव्र आजारी पडून त्याचा मृत्यू त्यात अटळ आहे. म्हणूनच गिर्यारोहक खालच्या उंचीवरनं सुरुवात करून हळूहळू धीम्या गतीनेच वरची उंची गाठत असतात आणि त्यामुळे त्यांचं शरीर हळूहळू ॲक्लिमटाईज होत असतं. फापलू ते लुकला हे अंतर चालायला 5 दिवस लागणार होते. शहरीकरणापासून दूर असलेल्या या भागातून जाताना तिथल्या लोकजीवनाचं, तिथल्या संस्कृतीचं दर्शन घडत होतं.
हा प्रवास अतिशय थकवणारा होता. आम्ही जवळजवळ 10,000 फुटावरून 4,000 फुटापर्यंत खाली उतरत येणार होतो आणि पुन्हा तेवढंच वर चढणार होतो. अक्षरशः आमच्या पायात तुकडे पडले होते. आमचं सोडाच शेर्पाई लंगडे चालत होते. बहुतेक आम्हाला असं वाटलं आमचा हा निर्णय चुकलाच. दुखऱ्या पायांनी अखंड पायपीट चालूच ठेवली. टीम पुढे मॉन्जो या गावी पोचली. इथं चेकपोस्ट उभारण्यात आलं आहे. वर जाणाऱ्या सर्व गिर्यारोहकांना इथं नोंद करावी लागते. त्यांचं परमिट तपासण्यात येतं. इथून पुढे नामचे बाजारच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात सगळीकडे अतिशय उंचावर बांधलेले झुलते पूल दिसून येतात. हे या उत्तर पूर्व भागाचं वैशिष्ट्य आहे. आणखी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळीकडे बांधलेली प्रार्थना वस्त्र. कापडावर प्रार्थना लिहिली जाते आणि ते कापड वाऱ्यावर फडफडेल असं बांधलं जातं. वारा हा आपल्या आणि परमेश्वरामधला सेतू आहे. जेवढं वाऱ्यावर हे वस्त्र फडफडेल तितक्या वेळा वारा परमेश्वराकडे आपली प्रार्थना पोचवेल अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. मंडळी नामचे बाजारला पोचली. आतापर्यंत टीमनं 9 दिवस प्रवास केला होता आणि ते 11,320 फूट उंचीवर येऊन पोचले होते. नामचे बाजार ही या भागातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे. नामचे बाजार मागं टाकून टीम थांगबोचे इथं पोचली. जवळच सॅंगबोचे इथं एक मातीनं बनवलेली हवाई पट्टी आहे. काही गिर्यारोहक इथूनही एव्हरेस्ट मोहिमेची सुरुवात करतात. आता टीम उंचावर वसलेल्या खुंजुंगखुंडे या गावाकडे निघाली. जाताना रस्त्यात मोनाल नावाचा सुंदर पक्षी दिसला. मोनाल हा नेपाळचा राष्ट्रीय पक्षी आहे. अखेरीस या उंचीवरून टीमला पहिल्यांदा एव्हरेस्ट आणि लोहत्से पर्वत शिखरांचं दर्शन झालं. आम्ही हाईट गेनला खूप वेळ घेतला. बरेच वेळ आम्ही 17,000-18,000 फुटांपर्यंत चढायचो आणि परत 10,000 फुटांना खाली झोपायला यायचो. तर हा एक ॲक्लमटायझेशनचा गोल्डन रूल आहे की क्लाइंब हाय स्लीप लो. ह्या रूलचं आम्ही पालन करत करत बेस कॅम्पकडे आमचा मार्गक्रमण चालू होतं. पण खरं सांगायचं तर अक्षरशः नको नको झालेलं. असं झालेलं की कधी एकदा आपण बेस कॅम्पला पोहोचतोय. मंडळी पांगबोचे या गावात पोचली. इथले लामा ज्येष्ठ मानले जातात. गिरीप्रेमींनी त्यांचं दर्शन घेतलं. त्यांनीही टीमला आशीर्वाद दिले. या उंचावर राहणाऱ्या लोकांचं जीवनमान खरंच खूप कठीण आहे. त्यामुळंच या लोकांचं तिथल्या निसर्गाशी पर्वताशी एक वेगळं नातं झालेलं आहे. त्यांना ते देव मानतात. आणि अशा वेळेस आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी जातो आपलं घर आपलं शहर सोडून त्यावेळेस आपल्यावर एक वेगळं दडपण येतं. एक अनसेफ अशी भावना आपल्यामध्ये असते. आणि यावेळेस या लोकांच्या बरोबर आपल्यावर जे संस्कार होतात त्यांच्यामध्ये असण्यामुळं त्यावेळेस असं वाटायला लागलं की खरंच आपल्या पाठीराखे कोणीतरी आहेत आणि एक निर्धास्तपणाची भावना आपल्यामध्ये येते. नव्या हुरूपानं मंडळी आपल्या दिशेनं मार्गस्थ झाली. समोर अतिशय दुर्गम असं अमादबलम शिखर दिसत होतं. अत्यंत कठीण
अतिशय धोकादायक अशा समिटमध्ये याची गणना होते. अखंड वाहणारे खुंबू नदीचे प्रवाह आता नजरेला पडू लागले आहेत. यांच्या खळखळाटानं इथल्या दऱ्याखोऱ्या भरून राहिल्या आहेत. त्यांच्या सोबतीनं प्रवास सुरू झाला. आता टीम डिंगबोचे या गावात पोचली. हाईट गेनसाठी तिथल्या नागार्जुन नावाच्या डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला. तिथूनही अमादबलमचं एक वेगळंच रूप दिसत होतं. या जागेला थुकला पास असं नाव आहे. इथून जाताना तुमच्या नजरेला एक दगडांची विशिष्ट रचना दिसते. या सर्व गिर्यारोहकांच्या आणि शेर्पांच्या समाध्या आहेत. या समाध्या बघून गंभीर व्हायला होतं. 9-9, 10-10 वेळा एव्हरेस्ट शिखरावर चढाई केलेल्या काही शेर्पांच्या समाध्या त्याच्यामध्ये होत्या. त्या समाध्या बघितल्या की एक विचार मनामध्ये येतो, हे शेर्पा म्हणजे इथले पर्वतपुत्र, ताकदवान. त्यांच्यावर ही वेळ, मग आमचं काय? पण शिखराकडे पुन्हा एकदा पाहिलं की ही निराशा पळून जाते. पण एक मात्र नक्की की आपण सावध होतो. या सुंदर हिमालयाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. इथं मृत्यूची जाणीव तुमची कधीही पाठ सोडत नाही. टीम गोरक्षेपच्या दिशेनं पुढे जाऊ लागली. आता हळूहळू बर्फ दिसायला लागला. गोरक्षेपला गिरीप्रेमीनं 2012च्या मोहिमेत शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. त्या गावकऱ्यांची पुन्हा एकदा भेट झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता रेताड, मुरमाड जमीन, दगडधोंडे आणि बर्फ असं चित्र दिसायला सुरुवात झाली आहे. मनुष्यवस्ती मागं पडली आहे. इतके दिवस लांबवर दिसणारी हिमशिखरं आता मात्र डोळ्यात मावेनाशी झाली आहेत. समोर उंचावर हिमनदी होऊन गोठलेली दिसणारी खुंबू नदी इथं खाली खळखळ वाहताना अजूनही दिसते आहे. फापलूहून निघालेली मंडळी तब्बल 16 दिवस 100 किलोमीटर पायपीट करून 5,000 ते 18,000 फूट एवढी चढण चढून अखेर बेस कॅम्पला येऊन पोचली. शेर्पा मंडळींकडून मोठ्या प्रेमानं स्वागत झालं. टीमला आता इथं चांगला 50 दिवस मुक्काम करायचा होता. बेस कॅम्पवरून दिसणाऱ्या हिमालयाचं हे रूप त्याची नगाधिराज ही उपाधी सार्थ ठरवतं. कुठल्याही नव्या मोहिमेची सुरुवात पूजेनं होते. कारण शेर्पा मंडळी एव्हरेस्टला देवाच्या वास्तव्याचं स्थान मानतात. ही जागा त्यांच्या अपार श्रद्धेचं स्थान आहे. देशापरदेशातून आलेली मंडळी इथं नतमस्तक होऊन गांभीर्यानं पूजा करताना दिसतात. चांगली 2-2.5 तास पूजा चालते. लामा वाद्य वाजवत मंत्र म्हणत खऱ्या अर्थानं सागरसंगीत अशी पूजा करतात. गमतीचा भाग म्हणजे या नैवेद्यात कोका कोला, बियर, त्यांच्याकडे बनणारी राक्षी ही दारूही सहज भावानं ठेवली जाते. एव्हरेस्टच्या कुशीत पहिला दिवस उगवला. सर्वप्रथम संपर्क यंत्रणा, कम्युनिकेशन टॉवर उभा केला गेला. सगळी आयुध, सगळी यंत्र यांची कसून तपासणी झाली. इथे समुद्र सपाटीपासूनची उंची 17,500 फूट आहे. वातावरणातला हवेचा दाब 60% इतका कमी झाला आहे. रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा 80% इतक्या कमी लेव्हलला आलेलं आहे.
आणि ती लेव्हल मेंटेन करण्यासाठी शरीर धडपडू लागतं. फुफ्फुसं पूर्ण कार्यक्षमतेने काम करायला लागतात. हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. नाडीचे किंवा हृदयाचे ठोकेसुद्धा 100 इतके जलद गतीने पडायला लागतात. शरीरातले हे सगळे जर बदल लक्षात घेतले तर आपल्याला कळेल की थोड्यासुद्धा श्रमाने तिथे धाप का लागते. आज टीम पहिल्यांदा खुंबू ग्लेशियरवर सरावाला जाणार होती. इथून पुढचा सगळा मार्ग अनिश्चिततेनं भरलेला आहे. अतिशय सुंदर दिसणाऱ्या निसर्गाचं दुसरं रौद्र रूप आज टीम अनुभवणार होती. इथं बर्फावर चढायचे क्रॅम्पॉन्स लावले गेले. ह्या उंचीवरती थोडे जरी श्रम केले तरी फार थकायला होतं, पण तरी अशा परिस्थितीत आम्हाला खूप खडतर चढाई करत 29,000 फुटांपर्यंत वरती जायचं होतं. तर ह्या सगळ्याचा आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला तयारी करण्यासाठी आम्हाला एक सराव करायला लागतो. हा सराव म्हणजे बेस कॅम्पवरून 23,000 फुटांवरती असणारा कॅम्प 3 इथपर्यंत आम्हाला जाऊन परत बेस कॅम्पला खाली यावं लागायचं. परत एकदा कॅम्प 3ला जायचं आणि परत बेस कॅम्पला यायचं. अशा 3-4 फेऱ्या आम्हाला वरती खालती करायला लागायच्या. मंडळी खुंबू आईसफॉलच्या दिशेनं मार्गस्थ झाली. वरकरणी साधा दिसणारा हा खुंबू आईसफॉल प्रत्यक्षात मृत्यूचा सापळा आहे. कैक गिर्यारोहकांचे प्राण या खुंबू ग्लेशियरनं घेतले आहेत. खुंबू ही एक ग्लेशियर म्हणजे हिमनदी आहे. यात प्रचंड मोठ्या भेगा पडत जातात, ज्यांना क्रिवायसेस असं म्हणतात. ज्या मार्गानं आपल्याला पुढं जायचं आहे तो मार्ग अनुभवी शेर्पा मंडळी आखून ठेवतात. त्याला रूट ओपनिंग असं म्हणतात. या भेगा पार करून पलीकडे जाण्यासाठी शिड्या लावाव्या लागतात. अतिशय निष्णात असे शेर्पा हे काम करतात. त्यांचा इथल्या वातावरणाचा, इथल्या बर्फाचा इतका उत्तम अभ्यास असतो की त्यांना आईसफॉल डॉक्टर असं म्हटलं जातं. योग्य जागा पाहून ही शिडी लावायची, मग बर्फात बसवायचे मोठे स्क्रू, ज्यांना पिटॉन्स असं म्हणतात, त्यांचा वापर करून ती पक्की करायची, अशी ही प्रक्रिया असते. पहिल्या माणसाला जपून जावं लागतं. खाली शेकडो फूट खोल क्रिवाईस असते. सावधानता म्हणून मागच्या माणसाच्या हातात पुढच्या माणसाला अडकवलेला दोर दिलेला असतो. मागे दोर धरून बसलेल्या माणसाच्या हातात अक्षरशः पुढच्या माणसाच्या आयुष्याची दोरी असते. असह्य थंडी, विरळ होत जाणारी हवा, सर्वत्र पसरलेला बर्फ, भयाण शांतता, अवघड रस्ता, दमवणारी चढण आणि भीतीदायक दऱ्या, अशा इथल्या वातावरणाशी जुळवून घेत टीम गिरीप्रेमी कॅम्प 1ला पोचली. Khumbu Icefall is really a tough challenge. You look anywhere and you just see jigsaw of ice, all crevasses, 500 feet deep, and most of the crevasses are hidden. The ladders, you are not sure whether this ladder will hold your weight or not, and you have to cross it. शाम को देना वो राइस बना दे. सकाळी उठून टीम कॅम्प 2च्या दिशेनं चालू लागली. हिमालयातला निसर्ग अतिशय विचित्र आहे. सकाळी कडाक्याची थंडी असते. तापमान -20 डिग्री इतकं खाली उतरतं.
दुपारी सूर्य डोक्यावर येतो तेव्हा तापमान 35 डिग्रीच्या वर तापतं. थंडीसाठी घातलेले कपडे काढून फेकून द्यावेसे वाटतात. एका बाजूला बर्फ, दुसऱ्या बाजूला प्रखर उन्हाच्या झळा, अशा विचित्र कोंडीतून वाट काढावी लागते. धैर्याची कसोटी पाहणारे क्षण पुन्हा पुन्हा येत राहतात. अधिक उंचीवर गेल्यावर चालण्याचा वेग मंदावत चाललेला सगळ्यांना जाणवतो आहे. मंडळी आता कॅम्प 2ला पोचली. त्यांना आता स्वतःचा टेंट स्वतः लावायचा आहे. हा पुण्यातल्याच मुफद्दल लोखंडवाला या गिर्यारोहक मित्रानं बनवलेला टेंट आहे. या पर्वतरांगांमध्ये प्रकाशाचे अद्भुत चमत्कार पाहायला मिळतात. माउंट लोहत्सेच्या बदलत जाणाऱ्या छटा कॅमेऱ्यात पकडण्यात टीमला यश आलं. दुसऱ्या दिवशी स्वच्छ सूर्यप्रकाशात टीम आता कॅम्प 3च्या दिशेनं चालायला लागली. तिसऱ्या कॅम्पला राहून परत बेस कॅम्पला जाणं असा कार्यक्रम ठरला होता. माउंट लोहत्से फेस या तळाशी मंडळी पोचली आणि अचानक सगळं चित्रच पालटलं. हिमालयातल्या निसर्गाला लहरी का म्हणतात याचा प्रत्यय आला. वेगानं वाहणारं वारं आणि बर्फवृष्टी याचा तडाखा एवढा असह्य होता की पुढं जाणं अशक्य होऊन गेलं. अनुभवी शेर्पांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि परत फिरण्याचा निर्णय घेतला. वादळापासून बचाव करण्यासाठी टीम परत कॅम्प 2ला आपल्या तंबूत पोचली. एव्हरेस्टनं आपल्या स्वभावाची छोटी चुणूक दाखवली होती. हळूहळू वादळ ओसरलं. तशी मंडळी बेस कॅम्पच्या दिशेनं चालू लागली. वादळानं पहिल्या कॅम्पची अवस्था कठीण झाली होती. खाली उतरून परत जाताना अतिशय सावधानतेनं जावं लागतं, कारण शरीर दमलेलं असतं. उतरताना आपोआप पायांना वेग मिळतो. अशा परिस्थितीत चूक घडण्याची, घसरण्याची, क्रॅम्पॉनमुळं पायात पाय अडकून पडण्याची भीती असते. सतत बघून पाय ठेवावा लागतो. जराशीही चूक घडली तर कपाळ मोक्ष ठरलेलाच आहे. योग्य ती काळजी घेत सर्व टीम सुरक्षित बेस कॅम्पला पोहोचली. ठरल्याप्रमाणे गिरीप्रेमी टीमनं बेस कॅम्प ते कॅम्प 3 आणि कॅम्प 3 पासून परत खाली बेस कॅम्प हा खडतर प्रवास 4 वेळा केला. हिमालयामध्ये चढाई करायची असेल तर शारीरिक मानसिक तयारी यासोबत ज्या घटकाची साथ लागते ते म्हणजे हवामान. त्यामुळे गिर्यारोहकाला योग्य त्या वेदर विंडोची वाट पाहत स्वस्थ बसावं लागतं. सध्या हवामान खराब आहे. सगळीकडे बर्फ आणि करड्या रंगाच्या छटा. बेस कॅम्पवर उदास, निराश वातावरण आहे.
सगळेजण आपापल्या तंबूत बसले आहेत. पण एखादा दिवस असा उजाडतो की सगळी निराशा झटकून जावी. गिरीप्रेमीच्या टीमला असाच एक अनुभव मिळाला. चक्क गिर्यारोहकांचं दैवत अशा रेनहोल्ड मेस्नर यांची भेट घडली. रेनहोल्ड मेस्नर यांचं नाव जगातल्या सर्वोत्तम गिर्यारोहकांमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे. 14 8000 म्हणजे जगातली सर्व 8000 मीटरच्या वरची गिरीशिखरं तीही ऑक्सिजन न वापरता सर करणारा हा पहिला गिर्यारोहक आहे. त्यांनी मोहिमेची माहिती घेतली आणि मार्गदर्शन केलं. अखेरीस तो दिवस उजाडला. एव्हरेस्टवर जाण्याचा मार्ग सुकर आहे अशी माहिती मिळाली. भारतीय हवामान खात्याकडून हिरवा कंदील दाखवला गेला. परदेशी गिर्यारोहकांशी माहितीची देवाणघेवाण झाली आणि मंडळी वर जाण्यास सज्ज झाली. मोहिमेचा नेता उमेश झिरपे यानं योजना नीट समजावून सांगितली. अनुभवी शेर्पांनी पुन्हा पुन्हा सुरक्षेच्या सूचना दिल्या. हा काळ मानसिकदृष्ट्या खूप दडपणाचा असतो. अशा वेळेला एक मनात खूप उत्साह असतो, तुम्हाला वरती जायचंय, चढून जायचंय, आणि त्याच वेळेला काहीही होऊ शकतं अशी एक दुसरी भीती सुद्धा मनामध्ये कायम असते. मग त्यावेळेला तुम्ही भाविक असा किंवा नसा, तुम्हाला एका ठाम मानसिक आधाराची गरज ही भासत असते. बेस कॅम्प मॅनेजर अजित ताटे यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या माणसांचा संपर्क त्यांच्याशीच राहणार होता. वर अथांग पसरलेल्या चांदण्यांचा अद्भुत पसारा आणि त्या खाली दिसणारा माउंट एव्हरेस्ट मनाची उमेद वाढवणारा सुंदर नजारा होता. गिरीप्रेमीची टीम एव्हरेस्ट आणि लोत्सेवर जायला सज्ज होऊ लागली. तेरा मे 2013 रोजी पहाटे 3 वाजता मंडळी बाहेर पडली. शेर्पा या शिखरांच्या बाबतीत अतिशय गंभीर आहेत याचा प्रत्यय जागोजागी येत राहतो. पुन्हा एकदा देवी माला मनोमन प्रार्थना केली गेली. अंधारातच एव्हरेस्टकडे मार्गक्रमणा सुरू झाली. हातात असलेला रोप आणि डोक्यावर लावलेला दिवा यांच्या सहाय्यानं चालत राहायचं. दोन अडीच तासाच्या पायपिटीनंतर पहाट झाली आणि जीवात जीव यायला लागला. परत खुंबू आईसफॉलच्या अतिशय घातक टप्प्यातून प्रवास सुरू झाला. मार्ग सरावाचा झाला होता म्हणून बेफिकीर राहून चालत नाही. सतत सतर्क राहावं लागतं. चौफेर नजर ठेवावी लागते. सर्वत्र विखुरलेले हे हजारो किलोचे दगड, बर्फाचे तुकडे कुठल्याही क्षणी मृत्यूचं कारण बनू शकतात. तुमच्या समोर ते घसरतात, तुमच्या वाटेत पडतात. सावध असणं ही एकमेव तुमच्या हातात असणारी गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा ओलांडाव्या लागणाऱ्या आणि डोळे फिरवणाऱ्या क्रिव्हाइसेस. जे भाग अति धोकादायक बनले आहेत तिथं काही अपघात होऊ नये म्हणून शेर्पा ह्या प्रार्थना केलेल्या पताका लावतात. गिर्यारोहकांना या जागेचं गांभीर्य कळावं
हाही त्यामागचा उद्देश असावा. टीमनं रास्त वेळेत कॅम्प 1चा पल्ला गाठला. टीम सकाळी 8 वाजता 19,193 फूट उंचीवर असलेल्या कॅम्प 1ला पोचली. हवामान चांगलं होतं, त्यामुळे त्याचा फायदा उठवण्यासाठी इथे न थांबता ते पुढे निघाले. याच ठिकाणी मागच्या मोहिमेत ॲव्हलांच झाला होता याची आठवण झाली. आता येणाऱ्या काही क्रिव्हायसेस तर 30-30 फूट रुंदीच्या आहेत. जरासा तोल जाणे किंवा कुठल्याही छोट्याशा चुकीला सुद्धा इथं जागा नाही. अशा जीव घेण्या तब्बल 35 क्रिव्हायसेस पार कराव्या लागल्या. वेग किंचित कमी झाला. जसजसं ऊन पडायला लागलं तसं पुन्हा अशक्य गरम व्हायला लागलं. शरीरावर निर्माण झालेला घाम हा सुद्धा मोठा धोका ठरू शकतो. तापमान झपाट्यानं कमी होतं आणि घाम न वाळता अंगावर याचा बर्फ होतो आणि या बर्फानं अतिशय घातक असा फ्रॉस्ट बाईट म्हणजेच हिमदंश होऊ शकतो. टीम साधारण 1 वाजता 21,000 फूट उंचीवर असलेल्या कॅम्प 2ला पोचली. रात्री मुक्कामी पल्स ऑक्सिमीटरनं सर्व गिर्यारोहकांच्या नोंदी घेण्यात आल्या. सकाळी उठून 3ऱ्या कॅम्पच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. लोथचे फेज नजरेच्या टप्प्यात आला आहे. सगळीकडे नीरव शांतता. पायाखाली दबणाऱ्या बर्फाचा आणि श्वासाचा आवाज. तुम्ही सोडता जिवंतपणाची कुठलीही खूण नाही. आता इथे शरीर थकू लागतं, श्वास फुलू लागतो. एक एक करत पावलं मोजत मोजत पुढं सरकत राहायचं. लख्ख पडलेल्या उन्हानं बर्फ चमकायला लागतो. बर्फामुळे होणाऱ्या प्रकाशाचं परावर्तन अतिशय घातक असतं. त्यानं कायमचं अंधत्व येऊ शकतं. यापासून बचाव करण्यासाठी खास बनवलेले गॉगल्स घालावे लागतात. आता खडी चढण सुरू झाली. जवळपास 60 ते 65 डिग्रीच्या कोनात असलेला हा चढ आहे. या तीव्र जीव घेण्या उतारावर हातातली दोरी ही अक्षरशः जीवनरेखा आहे. कारण पाय घसरला तर शरीर कुठेही अडकणार नाही असा थेट तळाला पोचवणारा हजारो फुटांचा तीव्र उतार. ही मागे मैलोन मैल पसरलेली, तिन्ही बाजूनी बंद झालेली निमुळती दरी, जिला वेस्टर्न कुंभ असं प्रसिद्ध नाव आहे. हिमालयातलं लहरी वातावरण अचानक बदलू लागलं. बघता बघता दाट धुक्यानं सर्व काही व्यापलं गेलं. काहीही दिसेनासं झालं. सुदैवानं काही मिनिटातच परिस्थिती पूर्ववत झाली. आता चढ अधिक लांब पल्ल्याचे, अधिक तीव्र होऊ लागतात. एक एक पाऊल उचलायला प्रचंड कष्ट पडू लागतात. छाती भात्यासारखी उडत असते. थकलेला गिर्यारोहक एक पाऊलही उचलवत नाही अशा परिस्थितीला पोचतो. 23,000 फूट उंचीवर वातावरणातला हवेचा दाब 45% इतका कमी होतो.
तर रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण 70% इतकं कमी होतं. फुफ्फुसं पूर्ण कार्यक्षमतेने काम करायला लागतात आणि पल्स रेट किंवा हार्ट रेट 100च्या वर जाऊन पोचतो. इतक्या उंचीवर शरीरात काही रासायनिक बदलही घडत असतात आणि या बदलांचा गिर्यारोहकाच्या मानसिक अवस्थेवर परिणाम होत असतो. त्यामुळे त्याची निर्णय क्षमता आणि समतोल साधण्याची क्षमता यावरही परिणाम होत राहतात. नको नको होऊन जातं अगदी. काही लोकांना तर तिथे वरती गेल्यानंतर भ्रम वगैरे होतात. आम्ही जेव्हा सरावाच्या वेळेला कॅम्प 3ला गेलो होतो त्यावेळेला माझ्या छातीत असंच दुखायला लागलं होतं. आम्ही खालती आल्यानंतर मी बेस कॅम्पला डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांनी चेक केल्यावर म्हटलं की अरे नाही मला तर काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. मी म्हटलं पण नाही अहो खरं मला खूप दुखलं होतं. ते म्हणले बघ तुला एव्हरेस्टवर जायचं आहे. मी म्हणलं हो. ते म्हणले चल तुझी आपण इथे टेस्ट करूया. उद्या सकाळी उठायचं आणि इथून 4 किलोमीटर खालती असलेलं गोरक्षेपला पळत जायचं आणि पुन्हा पळत वरती यायचं. हा ताण जर तुझं हृदय सहन नाही करू शकलं तर इथंच पडशील आणि जर सहन करू शकलं तर क्लाइंब करशील. मी म्हणलं ठीक आहे करतो टेस्ट. सकाळी उठलो गोरक्षेपला पळत गेलो पुन्हा पळत वरती आलो. आल्या आल्या लगेच डॉक्टरांना भेटलो. बघितलं डॉक्टरांनी माझ्याकडे हसले बघून फक्त माझ्याकडे बाकी काहीच बोलले नाहीत आणि नंतर फक्त एवढंच म्हणले की निम्म्यापेक्षा जास्ती प्रॉब्लेम हे इथे असतात. इथे इतक्या उंचीवर कुठल्याही प्रकारची सजीव सृष्टी नाही. म्हणूनच या श्रमानं शरीर अक्षरशः पिळवटून निघतं. माणसाला स्वतःला जोखण्याची दुर्दम्य इच्छाच त्याला इथवर ओढत आणते. कॅम्प 3 टप्प्यात आला. आधी पोचलेल्या मानकऱ्यांनी स्वागत केलं. ऊर्जा परत मिळवण्यासाठी शरीराला इंधन दिलं गेलं. टीम 14 मे 2013 रोजी 3 वाजता 23,625 फूट उंचीवर असलेल्या कॅम्प 3ला पोचली. कॅम्प 3ला मंडळींनी मुक्काम केला. याही टप्प्यावर सगळ्यांची रक्तातल्या ऑक्सिजनची आणि पल्स रेटची नोंदणी झाली. रात्री -25 डिग्रीपर्यंत उतरणारं तापमान, सोसाट्याचा वारा याला तोंड देत कॅम्प 3ला राहावं लागतं. कॅम्प 3 पासून पुढे हवा फारच विरळ होते. त्यामुळे सगळ्यांना ऑक्सिजन लावावा लागतो. टीम तयार झाली. सकाळी 6 वाजता कॅम्प 4च्या दिशेनं चालू लागली. वाटेत ॲव्हलांचमुळं उद्ध्वस्त झालेले अगोदरच्या कॅम्पचे अवशेष दिसत राहतात. मन घाबरं होऊन जातं. इथून अधिक खडतर प्रवास सुरू झाला आणि त्यात भर म्हणजे अतिशय वेगानं वाहणारा वारा आणि बर्फ यांचा मारा सुरू झाला. यामुळे प्रचंड थंडी वाढली होती. वाऱ्याचा तडाखा एवढा होता की झोप जात होता. इथे ओव्हरटेक करणं कोणालाही शक्य नाही. त्यामुळे एकाला थांबावं लागलं की सगळ्यांना थांबावं लागतं. बर्फात ठोकलेल्या या पिटॉन्सवर गिर्यारोहकांची फार मोठी भिस्त असते. यांची साधारण 2000 किलो जर्क सहन करण्याची क्षमता असते. आता वारा आणि बर्फाचा मारा असह्य होत होता. समोर प्रसिद्ध येलो बँड दिसू लागला. भूगर्भशास्त्रानुसार येलो बँड हा एक पिवळट तपकिरी रंगाचा मार्बल, फायलाइट तथा सेमिशिस्ट अशा घटकांपासून बनलेला एक सेडिमेंटरी प्रस्तर आहे.
हा येलो बँड चढणं हे एक फार मोठं दिव्य आहे. जवळजवळ 70 ते 80 डिग्री चढण असलेल्या ह्या कातळावर बर्फात घालण्याचे क्रॅम्पॉन सतत निष्ठत राहतात. लोत्सेकडे जाण्याचा मार्ग इथे वेगळा होत होता. आशिष आणि 2 शेर्पा इथून वेगळे झाले आणि लोत्सेच्या दिशेनं चालू लागले. लोत्सेला जाताना हा विस्तीर्ण खडकाळ टप्पा पार करून जावं लागतं. या शिखराला एक खडी माथ्यापर्यंत अशी एक घळ तयार झाली आहे. तिला लोत्से कूलर असं नाव आहे. त्यातूनच चढाई करण्याचा मार्ग आहे. आशिषनं कूलरच्या तळाशी मुक्काम करायचा आणि रात्री किंवा पहाटे लवकर लोत्से समिटसाठी प्रयत्न करायचा अशी योजना ठरली होती. लोत्से हे 8516 मीटर उंचीचं जगातलं 4थ्या क्रमांकाचं अत्यंत अवघड शिखर मानलं जातं. आशिष माने, लाखपा आणि पसांग शेर्पा यांच्या सोबतीनं लोत्सेला भिडला आणि उरलेली टीम एव्हरेस्टकडे चढू लागली. आणखी वर आल्यानंतर इथून दिसते ती जिनिव्हा स्पर. हा एक खडकाळ पण बर्फानं आच्छादलेला भाग आहे. 1952 साली इथं आलेल्या स्वीडिश टीमनं याचं हे नामकरण केलं आहे. पाठीमागे खडा एव्हरेस्ट आणि समोरच्या घळीतून थेट कॅम्प 2 दिसतो आहे. मजल दरमजल करत टीम कॅम्प 4 ला पोचली. बेस कॅम्प पासून म्हणजे सुमारे 17,500 फूट ते साधारणतः 26,000 फूट इतकी चढण चढून आल्यानंतर दोन्ही शिखरांचा अखेरचा टप्पा सुरू झाला. इथे वारा ताशी 80 ते 100 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगानं वाहतो. चालणं तर कठीण होतच, पण साधं बोलतानाही धाप लागते. Just reached South Col. 2:30 I reached at South Col. It was tremendous wind right from Geneva Spur. Right now also you can see there's a lot of wind. It is really difficult to survive outside in this wind. Our Sherpas are really great and they pitched this tent. या उंचीवर सुसंबद्ध विचार मांडणं ही एक प्रकारची चाचणीच असते. याचा अर्थ तुम्ही मानसिकदृष्ट्या पुढच्या वाटचालीसाठी सक्षम आहात. इथून लगेच पुढे जाण्याची योजना बदललेल्या हवेनं अक्षरशः उधळून लावली. वाऱ्याचा त्रास इतका वाढला की कोणीही आपापल्या टेंटमधून बाहेरही येऊ शकलं नाही. प्रखर संघभावना असलेल्या गिर्यारोहकांना सुद्धा कोण कुठल्या टेंटमध्ये आहे हे माहीत नव्हतं. सुरक्षेला प्राधान्य देत टीमला रात्री तिथेच मुक्काम करावा लागला. बेस कॅम्पवर सुभाष ताटे आणि गिरीप्रेमीच्या ऑफिसमध्ये समस्त आप्त बातम्यांकडे डोळे लावून बसले होते. मी ज्या टेंटमध्ये राहत होतो तो प्रचंड फडफडत होता. असं वाटलं की याच्या फाटून चिंध्या होतील. पण मनात एकच इच्छा की हा टेंट फाटू नये. आणि मनात एकदा एक शंका येऊन गेली की इथून परत आता जिवंत जाणार नाही. तरीसुद्धा मनाला बजावत राहिलो की आनंद, धीर सोडू नकोस. एव्हरेस्टवरच्या अनेक फिल्म्स आम्ही बघितल्या होत्या आणि बऱ्याच जणांना आम्ही भेटलोही होतं. त्यांनी सांगितलेलं त्या रात्री खरंच आम्हाला पटत होतं. त्यांनी सांगितलं होतं की एव्हरेस्टवर चढाई करणं हे जेवढं तुमच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे त्याच्याहीपेक्षा जास्त ते मनावर अवलंबून आहे. वारा इतकं बाहेर प्रचंड होतं की आजचा तर मुक्काम आमचा वाढलाच होता आणि उद्या पण जायला मिळेल का नाही वरती ह्याची काही शाश्वती नव्हती. म्हणजे समिटच्या इतक्या जवळ येऊन परत फिरायला लागते का काय अशी भीती मनामध्ये होती. आणि ह्या मुक्कामाचा एक वेगळाच फटका आम्हाला बसणार होता, त्याची आम्हाला काही कल्पना नव्हती.
असंच जर वारं वाहत राहिलं तर आम्हाला साऊथ कोलमधला मुक्काम वाढवावा लागणार होता. आणि त्यावेळेस आमच्यापाशी असलेला ऑक्सिजनचा साठा आणि माझे टीम मेंबर याचं गणित मी केलं आणि मला कळालं की आपल्यापैकी 2 जणांनी इथून परत खाली गेलं पाहिजे. ते 2 जण कोण जाणार? एव्हरेस्टचं समिट अगदी काही फुटांवरती होतं, पण मी निर्णय घेतला की मी आणि रिंजी शेर्पा आम्ही दोघांनी खाली जायचं आणि आमचे ऑक्सिजन त्या ठिकाणी ठेवायचे सिलेंडर्स. खूप यातना झाले, म्हणजे अक्षरशः रात्रभर डोळे गळत होते. ज्याच्यासाठी इतके वर्ष अट्टास केलं, ज्याचं स्वप्न पाहिलं ते एव्हरेस्टचं शिखर अगदी काही फुटांवर असताना परत जावं लागणार होतं. पण मी तो निर्णय घेतला कारण माझे सगळे सहकारी तरुण होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या खेळामध्ये शिखर चढाईपेक्षा सुखरूपपणे माउंटेनमधून घरी येणं याला खूप महत्त्व आहे. आणि या मोहिमेचा लीडर आणि एक नेता म्हणून ही सगळी जबाबदारी माझी होती आणि म्हणूनच मी तो निर्णय घेतला. ज्यांनी ही सगळी मोहीम उभी केली ते आमच्या डोळ्यासमोर निघून जातात म्हणलं आमचं पूर्ण अवसानच गळालं होतं. आणि मामांशिवाय ही मोहीम करायची हे खरंच आम्हाला खूप जड गेलं. एक अत्यंत कठोर निर्णय घेऊन उमेश झिरपे आणि शेर्पा खाली उतरायला निघाले. समोर ढगामध्ये दडलेला माउंट पुमोरी आणि मागे खडा एव्हरेस्ट गिर्यारोहकांची घालमेल पाहत होता. सगळ्या कॅम्पवर निराशा पसरली. सगळे हताश होऊन एव्हरेस्टकडे पाहत राहिले. पण हाती आलेल्या बातमीनं पुन्हा एकदा सगळ्यांचं मनोधैर्य उंचावलं गेलं. बातमी अशी होती की आशिषनं एकट्यानं माउंट लोथचे सर केले. आशिषनं अंदाजे रात्री 2 वाजता चढाईला सुरुवात केली. पहाटे 5च्या सुमारास लोथचे कूलरच्या शेवटच्या टप्प्यावर तो आला. पुढचा टप्पा अतिशय अवघड होता. खडकाचा तीव्र असा चढ होता. तिथून पुढे सरकत सरकत शेवटच्या भागात अतिशय अवघड आणि अतिशय टेक्निकल असा मानला गेलेला खडा पहाड चढून सकाळी 7:30 वाजता आशिष मानेनं माउंट लोथचे सर केलं. बेस कॅम्प आणि पुण्यातल्या सहकार्यांनी जल्लोष केला. इकडे सकाळपासून शेर्पानं वायुदेवतेची प्रार्थना सुरू केली होती. ही प्रार्थना देवाला वारा थांबवण्याची विनंती होती. श्रद्धाळू मनाचा एक फायदा असतो. तो अडचणीच्या काळात स्वतःला एकटा मानत नाही. त्याचा कोणीतरी सोबती पाठीराखा आहे असा त्याला ठाम विश्वास वाटतो. 12 तास वाट पाहिल्यानंतर वारा जरा मंदावला होता. मग रात्रीच एव्हरेस्टवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. पुन्हा त्या मिट्ट अंधारात आपल्या डोक्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात पावलं आपल्या ध्येयाकडे चालायला लागली. वाऱ्यानं परत जोर धरला. पर्याय नसल्यासारखी टीम रात्रभर पुढे पुढे जात राहिली. आयुष्यातली ती एक भयान रात्र होती. आम्ही एक एक पाऊल मोजत चाललेलो. खूप जोराने वारा वाहत होता. कुठून काय आमच्या अंगावर पडेल, आम्ही कुठून तरी उडून क्रिवासमध्ये पडू अशी एक भीतीसारखी मनामध्ये वाटत होती. आणि त्यातच भर म्हणजे आमच्याबरोबर चालणारे 10-12 परदेशी गिर्यारोहक परत फिरले. ते बघितल्यानंतर सगळं अवसानच गेलं. आणि बहुतेक शेर्पांच्या मनात आणि आमच्या सगळ्यांच्याच मनात ते येऊन गेलं की इथून परत फिरायला पाहिजे. पण तसंच रेटत राहिलो, पुढे पुढे जात राहिलो. आणि पहाटे 3:30 वाजता पूर्वेकडे एक लाल रेष उमटली आणि हळूहळू सूर्य आला. आणि सूर्य आल्यानंतर जो प्रकाश आणि जी ऊब आली तेव्हा खरंच आयुष्यातलं प्रकाशाचं महत्त्व कळलं. एक एनर्जी आली. एकमेकांशी बोलून हसायला लागलो आणि क्लाइम्बिंग कंटिन्यू केलं. वारा आणि बर्फाचा मारा,
सगळ्या अंगावर बर्फाचा थर जमला होता. सकाळी मंडळी बाल्कनी नावाच्या भागात पोचली. इथून खाली नेपाळच्या दिशेनं एव्हरेस्टची त्रिकोणाकृती सावली पडलेली दिसते. आता नेट लावून टीम पुढे पुढे सरकत होती. आता वाऱ्याचा त्रास एवढा वाढला होता की 2 पावलं टाकता येत नव्हती. जवळपास 18 तास खराब हवामानामुळं संपर्क यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे बेस कॅम्प आणि गिरीप्रेमीच्या पुणे ऑफिसला वातावरण अतिशय गंभीर बनलं होतं. इकडे टीम आपली लढाई प्राणपणानं लढत होती. खड्या दगडी कड्यानं सगळ्यात मोठी समस्या उभी केली होती. पायात असलेल्या क्रॅम्पॉन्समुळं पाय दगडावरून निष्ठत होते. थंडीपासून बचाव करणारा हा पोशाख वरदान ठरत असला तरी ह्या पोशाखानं आपल्या हालचालीवर फार मर्यादा येतात. ठराविक कोणाशिवाय पाय उचलून टाकताच येत नाही. प्रत्येक हालचालीसाठी गिर्यारोहकाला फार झुंजावं लागतं. कॅम्प 4 नंतरच्या वरच्या भागाला डेथ झोन म्हणजेच मृत्यूचं साम्राज्य असं म्हटलं जातं. आता 26,500 फूट उंचीवर हवेचा दाब फक्त 40% एवढाच उरला आहे. आता रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण उतरून फक्त 60% एवढं खाली आलेलं आहे. इथं सामान्य माणूस ऑक्सिजनच्या वापराशिवाय जिवंत राहूच शकत नाही. आणि असा ऑक्सिजन वापरूनही काही तासातच शिखर चढण्याचा प्रयत्न करावा लागतो. कारण काहीही केलं तरी मानवी शरीर इतक्या उंचीवर टिकाव धरू शकत नाही. ही जगप्रसिद्ध हिलरी स्टेप एव्हरेस्टवर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या सर एडमंड हिलरी यांच्या सन्मानार्थ त्याला असं नाव दिलं गेलं आहे. अत्यंत कठीण, अतिशय धोकादायक. एका बाजूला बर्फ, दुसऱ्या बाजूला खडक. आता जीवाच्या करारानं चढणं सुरू होतं. खडी हिलरी स्टेप गिर्यारोहकाची परीक्षा घेत असते. इकडे उमेश झिरपे आणि आशिष माने यांची खालच्या कॅम्पवर भेट झाली. खडतर दिव्यातून पार पडून दोघंही एकमेकांना भेटले होते. आता सगळीकडचे लोक वरच्या खबरीकडे कान लावून बसले होते. इकडे आता समिट समोर दिसायला लागलं होतं. फडफडणारी प्रार्थना वस्त्र आणि ते इतकी वर्ष चित्रात पाहिलेले उंचवटे. मन उचंबळून आलं होतं. पण पावलं संयमानं, धीरानं पडत होती. अखेरीस तो क्षण आला. टेंबा शेर्पानं तिघांचंही अभिनंदन केलं. इतक्या वर्षाची मनीषा, त्यासाठी केलेली तपस्या पूर्ण झाली. 17 मे 2013 सकाळी 6:45 भूषण हर्षे, आनंद माळी आणि गणेश मोरे या तिघांनीही एकत्र एव्हरेस्ट समिट यशस्वी करून दाखवलं. एव्हरेस्टच्या माथ्यावर तिरंगा फडकला.
जगातल्या सर्वात उंच शिखरावरून खालचं अद्भुत जग आता जास्तच सुंदर दिसत होतं. सदैव मान वर करून पाहावी लागणारी मकालू, लोत्से आणि चोयो ही तीनही शिखरं मान खाली करून पाहावी लागत होती. सगरमाथा उर्फ चोमोलुग्मा उर्फ माउंट एव्हरेस्ट हे स्वप्न सत्यात उतरलं.